कालचे एक्झाम्पल आपण बघितलं होतं निगेशन ऑफ सिम्बॉलिक फॉर्म्सचे, त्याच्या रिलेटेड आपल्याला एक्झाम्पल जे होमवर्कला दिले होते ते एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके, जस्ट यू हॅव टू चेक दॅट एक्झाम्पल राईट ऑर नॉट. म्हणजे तुम्ही जे एक्झाम्पल सॉल्व्ह केले ते एक्झाम्पल चुकीचे का बरोबर तुम्ही एकदा चेक करून घ्या. मग आपण ते फक्त होमवर्कसाठी जे दिले होते ते एक्झाम्पल आपण एकदा चेक करून घेऊ आणि मग पुढे आपला जो टॉपिक आहे तो कंटिन्यू करू. ओके, किंवा जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल कंटिन्यू करू. आणि याच्या रिलेटेड एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहे. आता बघा, एक्झाम्पल्स कोणते कोणते दिले होते नाव. 3 एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केले होते आणि चौथा एक्झाम्पल होमवर्कला दिलं होतं. निगेशन ऑफ सिम्बॉलिक फॉर्म मधला चौथा एक्झाम्पल. 4th एक्झाम्पल असं होतं निगेशन P अँड निगेशन Q और P अँड निगेशन Q. हे चौथं एक्झाम्पल मी दिलेलं होतं. ओके, आता ते एक्झाम्पल बघा आपल्याला काय करायचं. जस्ट यू हॅव टू निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट पॅटर्न और symbolic form. Thus you have to let negation in this bracket negation P and negation Q or P and negation Q bracket completed equivalent to. ओके, चला आता मला सांगा, अगोदर आपण या निगेशन मध्ये ज्या वेळेला आपण सोल्युशन काढतोय किंवा याचं निगेशन करतोय या दिलेल्या सिम्बॉलिक फॉर्मचं, आपण अगोदर या मोठ्या ब्रॅकेटचा विचार करतोय, बरोबर ना. मोठ्या ब्रॅकेटचं कारण आपल्याला निगेशन करायचं आहे पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नचं. मग अगोदर हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट, दोन वेगवेगळे ब्रॅकेट आहेत, त्यांच्या दोघांमध्ये ऑर आहे. त्यांच्या दोघांमध्ये काय ऑर. मग चला मला सांगा आता की ऑर असेल दोघांच्या मध्ये जर ऑर असेल, दोन वेगवेगळे पॅटर्न आहेत आणि त्यांच्यामध्ये ऑर असेल तर त्यांचं निगेशन म्हणजे ऑब्व्हियसली निगेशन ऑफ डिसजंक्शन. बऱ्याच जणांनी इथे कंजंक्शन परत एकदा करून दिले, लिहिताना त्यांनी निगेशन ऑफ कंजंक्शन म्हटलेलं आहे पण त्या ठिकाणी निगेशन ऑफ डिसजंक्शन आहे. मग आपल्याला ऑर असला की ज्या वेळेला आपण कन्वर्ट करतो कंजंक्शन मध्ये तेव्हा त्याला निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हटलं जातं. मग आणि दोघांचं रिस्पेक्टिव्हली निगेशन सेपरेट होणार. मग निगेशन इन ब्रॅकेट निगेशन P अँड निगेशन Q याचं निगेशन झालं. ओके, हा ऑर होता, याचा काय झाला अँड त्याचं या ब्रॅकेटचं सुद्धा निगेशन झालं. निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट P अँड निगेशन Q. कुठला वापरला आपण निगेशन ऑफ डिसजंक्शन. ओके, नाव निगेशन ऑफ डिसजंक्शन यूज केलाय. नंतर आता मला हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट या दोघांमधला कुठला लॉ आहे मला तो सांगायचा. बरोबर, सेम लॉ आहे कारण इथे पण अँड आहे, इथे पण अँड आहे. तुम्ही एकदा जरी वापरला तरी सफिशियंट आहे. चला इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट निगेशन ऑफ निगेशन P याचं निगेशन झालं, निगेशन P चं निगेशन झालं. इथे अँड होता त्याचा काय झाला ऑर झाला. नंतर निगेशन ऑफ निगेशन Q झाला, बरोबर. याला ब्रॅकेट देऊन आपण छोटासा. नाव पुढे हा अँड ॲज इट इज राहिला. नंतर या दोघांचं निगेशन होईल आणि याचा अँडच्या जागी ऑर येईल. दॅट्स निगेशन P और निगेशन ऑफ निगेशन Q. कुठला लॉ आहे हा निगेशन ऑफ कंजंक्शन. कारण इथे अँड होता, इथे पण अँड होता. दोन वेगवेगळ्या पार्ट मध्ये, दोन वेगवेगळ्या सेपरेट टर्म्स मध्ये आपण एकच लॉ वापरलाय म्हणून मी एकदाच लिहिलाय. सेम लॉ वापरलाय म्हणून. आता कोणता लॉ आपण यूज करू शकतोय इथे, नंतर इथे आणि इथे तीन ठिकाणी, पण तिघही सेपरेट आहेत. तिघही टर्म वेगवेगळे आहेत, तिघही 3 टर्म्स आहेत. मग त्यामुळे तिघही वेगवेगळे असल्यामुळे तुम्ही एक वेळा लिहिला तरी चालतंय. निगेशन ऑफ द P और निगेशन P और Q अँड निगेशन P और Q. एकदा चेक करून घ्या की आपला आन्सर हेच आहे का आणि लॉ जे मी लिहिले ते सुद्धा तेच आहे का. निगेशन ऑफ निगेशन, कारण तुमचे तिन्ही लॉ बरोबर आले पाहिजे आणि फायनल आन्सर सुद्धा तुमचं बरोबर आलं पाहिजे. कळतंय काय काय घेतलंय मी. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल 5th नंबरचा एक्झाम्पल होता P अँड निगेशन Q अँड R. मी असं काहीतरी एकदम सोपं एक्झाम्पल दिलं होतं. नाव मग याचं निगेशन मला कसं असेल, निगेशन इन अ ब्रॅकेट P and Q, negation Q and R.
विच इज इक्वल्स टू. चला सांगा बरं आता काय करावं लागेल. इथे अँड आहे, दोन टर्म वेगवेगळ्या आहेत. तस निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन पी आर, ह्या अँडचा काय झाला, आर झाला. आणि ह्या ब्रॅकेटचं सुद्धा काय होणार, निगेशन होणार. निगेशन क्यू अँड आर. Thus we have to use here negation of conjunction. निगेशन ऑफ कंजंक्शन. अजून काय वापरू शकतात तुम्ही पुढे, हा निगेशन. आता याचा काही संबंध नाही, याचा पण नाही. आता फक्त या ब्रॅकेटचा, मोठा ब्रॅकेट, त्याच्यापेक्षा लहान ब्रॅकेट, त्याच्यापेक्षा लहान ब्रॅकेट, आणि मग फायनल आन्सर मध्ये आपल्याला जायचं असतं. मग अगोदर मी या मोठ्या ब्रॅकेटचा विचार केला आणि मग निगेशन काढलं. चला, निगेशन पी ॲज इट इज, ऑर पण ॲज इट इज. आता यांचं निगेशन करा. निगेशन ऑफ निगेशन क्यू ऑर, अँडचा काय झाला इथे, ऑर, निगेशन आर, बरोबर. निगेशन ऑफ कंजंक्शन परत. Therefore, we have to use here negation of negation, negation P or in a bracket. Negation of negation is Q itself or negation R. That's one is negation of negation. इथून पुढे कोणता लॉ वापरू शकतात का तुम्ही, बघायचं. तुमचा आन्सर हेच असेल फायनल. जर तुम्ही बरोबर सॉल्व्ह केलेला असेल तर फायनल आन्सर तुमचं बरोबर असेल. आणि जे लॉज मी लिहिले ते सुद्धा लॉज बरोबर असतील. बऱ्याच जणांनी इथे ऑर लिहिलंय म्हणजे त्यांनी इथे निगेशन ऑफ डिस्जंक्शन लिहून टाकलंय. इथे काही जणांनी इथे अँड वापरलाय, म्हणजे डिस्जंक्शनचा लॉ वापरलाय, पण इथे जिथे कंजंक्शन वापरलं त्या ठिकाणी डिस्जंक्शन लिहून टाकलंय. पण इथे चेंज करा, थोडं छोट्या छोट्या मिस्टेक्स आहेत तर चेंज करा फक्त. ओके, नंतर पुढे. आणि ब्रॅकेटचा विचार करा, कारण ब्रॅकेट्स जर दिले नाही तर तुमचं मिस्टेक होऊ शकतात. कारण एक जरी ब्रॅकेट तुमचं मिस जरी झाला किंवा लिहिताना थोडंसं मिस्टेक झाले तर तुमचं फायनल आन्सर सुद्धा चेंज होईल, कारण ब्रॅकेटवर बऱ्याचशा गोष्टी डिपेंडेड आहेत. ओके, नेक्स्ट 6 नंबर, निगेशन P or Q implies negation R. Q implies negation R. Then we have to take it as negation in bracket, negation P or Q implies negation R. डाऊट असतील तर लगेच क्लिअर करा, कारण क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला याच्यातलं काहीच कळणार नाही. कारण याच्यापेक्षा हार्ड लेवल अजून आपल्याला पुढच्या टॉपिक मध्ये घ्यायचं आहे. कारण हे तर आपले फक्त सिंपल रूल्स आहेत, ते अजून लॉज बाकी आहेत. कारण लॉजचा आपल्याला ऐन वेळेवर सुचणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. जेवढं तुम्हाला त्याच्या रिलेटेड सुचत आहे तेवढं आपल्याला तिथे कलेक्ट करावं लागतं. त्यामुळे जास्तीत जास्त विचार करायचा की या प्रत्येक स्टेप मध्ये आन्सर कसा आला, एक एक स्टेप समजून घ्या. कारण एक एक स्टेप जर कळली नाही तर वाटल्यास परत एकदा विचारा, मी तुम्हाला परत सांगेल. पण एक त्या स्टेप कम्प्लीट करा, एक एक स्टेप कम्प्लीट करा, त्याच्याशिवाय पुढे कंटिन्यू करायचं नाही. ही स्टेप कशी आली हे समजूनच घ्यायचं. किंवा हा ब्रॅकेट कसा आला, त्याला निगेशन ऑफ निगेशन क्यू कसा आला, जस्ट आन्सर चेक करत राहा. प्रत्येक स्टेप मध्ये आन्सर चेक करत राहा. आता ह्या दोघांच्या मध्ये ऑर आहे, मग ऑर दॅट्स वी हॅव टू गेट इट ॲज अ निगेशन ऑफ डिस्जंक्शन. निगेशन ऑफ निगेशन पी अँड ऑरचा काय झाला, कारण ह्याचा पण निगेशन होईल याचा पण निगेशन होईल. आणि ऑरचा काय झाला, अँड निगेशन इन ब्रॅकेट क्यू इम्प्लाइज निगेशन आर. प्लस युझिंग काय वापरलं आपण, निगेशन ऑफ डिस्जंक्शन. निगेशन ऑफ डिस्जंक्शन. नंतर पुढे निगेशन ऑफ निगेशन. इथे पी इटसेल्फ. हो, मग दोन लॉ आपण एका स्टेप मध्ये वापरू शकतो ना. कारण का, कारण ही टर्म वेगळी आणि ही टर्म वेगळी ना, त्यामुळे दोन लॉ एका वेळेला आपण इथे यूज करू शकतो. कारण दोघे ऑपरेशन डिस्टिंक्ट आहेत. एकाच टर्मवर का दोन ऑपरेशन, एका टर्मवर दोन ऑपरेशन नाही आहेत. त्यामुळे आपण ही टर्म वेगळी आहे, ही टर्म वेगळी आहे, एका स्टेप मध्ये दोन ऑपरेशन यूज करू शकतोय. पण केव्हा, जेव्हा दोन टर्म कशा असतील, वेगवेगळ्या असतील. ही टर्म वेगळी आहे, ही टर्म वेगळी, तुम्ही दोन ऑपरेशन एका स्टेप मध्ये यूज करू शकतात. हा, पण जर ह्याच टर्मवर दोन ऑपरेशन तुम्ही यूज नाही करू शकत, याच्यावरच तुम्ही दोन ऑपरेशन यूज करू शकत नाही. हा, तुम्ही दोघंही सेपरेट घेऊन, सेपरेट असतील तर तुम्ही ते दोन ऑपरेशन एका स्टेप मध्ये घेऊ शकता.
मग निगेशन ऑफ निगेशन इटसेल्फ आला, तो पहिला लॉ झाला. हा अँड ॲज इट इज. आता इथे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन यायला पाहिजे. मग सांगा निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय असतं? क्यू अँड निगेशन, निगेशन ऑफ निगेशन आहे, बरोबर ना? लक्षात घ्या. आता मग आता आपण कोणते कोणते दोन लॉ वापरले? इथे कोणता वापरला? निगेशन ऑफ निगेशन, आणि इथे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ निगेशन and negation of implication. आणि जर तुम्हाला वाटत असेल डाऊट की एका स्टेप मध्ये नको आहे आन्सर, तुम्ही दोन स्टेप घेऊ शकता, काय हरकत नाही. याला ॲज इट इज ठेवा, याला यूज करून घ्या आधी, नंतर याला पुढच्या स्टेप मध्ये वापरलं तरी काय प्रॉब्लेम नाही. हे दोन सेपरेटली लिहिलेत, दोन सेपरेटली ऑपरेशन केलेत तरी काही हरकत नाही. बऱ्याच जणांनी केलेले असतील तर त्यांनी राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. नाही तर मग चुकलं आपलं असं समजू नका. नंतर इथे परत एकदा आपण वापरतो कोणता तरी लॉ, पी अँड निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन प्लस निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन. बरं, याच्यात तुम्हाला काही डाऊट? आता आन्सर चेक करा. आन्सर बरोबर आलं की तुमचं? बऱ्याच जणांचे आन्सर चुकले तर ते आन्सर त्यांनी करेक्ट करायचे आधी, कारण आन्सर महत्वाचे आहेत. हां, कुठलं? या 4 नंबरमध्ये काय चुकलं मला सांग बरं, किंवा काय डाऊट आहे मला तुझं? हां, निगेशन ऑफ कंजंक्शन कुठे? इथे का? हां, मग एक लक्षात घे, इथे आपण निगेशन ऑफ कंजंक्शन का वापरतो? कारण ह्या टर्म आणि ह्या टर्मला, कारण ऑलरेडी ते निगेशनच आहे. आपण निगेशन ऑफ पी अँड क्यू असं काहीतरी आपला फॉर्म्युला आहे, रूल आहे, बरोबर ना? मग आता ह्या दोघांचं पण निगेशन होतं, पीचं पण आणि क्यूचं पण, आणि हा जो अँड असतो त्याचा काय होतो? ऑर होतो, बरोबर ना? निगेशन ऑफ पी झाला, ओके, ह्या अँडचा काय झाला? ऑर झाला, आणि निगेशन क्यू झाला, बरोबर ना? मग लक्षात घ्या आता की इथे आपल्याला ऑलरेडी निगेशन पी दिलेला होता, निगेशन क्यू दिलेला होता, म्हणून निगेशन करत असताना निगेशन ऑफ निगेशन पी झाला, अँडचा ऑर झाला, निगेशन ऑफ निगेशन क्यू झाला. कारण जरी एखादी टर्म दिलेली असेल त्याचं निगेशन करायलाच लागतंय, म्हणून आपण या दोघांचं निगेशन घेतलं. इथे तसंच, इथे पीचं निगेशन नव्हतं म्हणून ॲज इट इज निगेशन ऑफ पी आला फक्त. इथे निगेशन क्यू होतं म्हणून निगेशन ऑफ निगेशन क्यू आला. म्हणून लक्षात असू द्या की अँडचा ऑर झालेला आहे आणि हा ऑलरेडी इथे अँड राहिलेला आहे, बरोबर ना? मग आता पुढच्या स्टेपमध्ये फक्त एवढंच होतं, निगेशन ऑफ निगेशन त्या तिघांमध्ये. मग आपण एका स्टेपमध्ये त्याला यूज करू शकतो, बस. अजून काही डाऊट आहे? हां, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, पुढचं एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल कुठलं होतं? हे 6 नंबरचं होतं. आता एक्झाम्पल नंबर 7. Example number 7, homework sir. Negation P or negation Q and P and negation Q. ओके, असंच काहीतरी एक्झाम्पल होतं. चला याचं निगेशन घेऊ आपण. निगेशन इन ब्रॅकेट निगेशन P or negation Q and P and negation Q. चल सांगा बरं आता. इथे अँड आहे, हे दोन ब्रॅकेट जे आहेत त्यांच्यामध्ये कोण आहे? अँड आहे. म्हणजे ऑब्विसली पहिला जो लॉ असेल माझा कोणता असेल? निगेशन ऑफ कंजंक्शन. ह्या ब्रॅकेटला पण आणि या ब्रॅकेटला पण काय अप्लाय होईल? निगेशन अप्लाय होईल, विच इज इक्विव्हॅलंट टू निगेशन इन ब्रॅकेट P, negation P or negation Q
ओके, ह्या अँडचा काय झाला ऑर, नंतर निगेशन इन दिस ब्रॅकेट पी अँड निगेशन क्यू, कुठला लॉ वापरला आपण, निगेशन ऑफ कंजंक्शन. डोळ्यासमोर जे आपले लॉज आहेत ना, जे रूल्स आहेत ना, ते रूल्स ठेवायचे की या ठिकाणी हा पी कोणता असेल, क्यू कोणता असेल. आता या ठिकाणी हा पूर्ण ब्रॅकेट माझा पी आहे आणि हा पूर्ण ब्रॅकेट माझा क्यू आहे, पी अँड क्यू, आणि मग त्यानंतर आपलं निगेशन पी ऑर निगेशन क्यू असं काहीतरी मी अप्लाय केलं. म्हणून लॉ यूज करत असताना त्यांचा एक पार्ट महत्वाचा असतो, हे लक्षात घ्या. आता पुढच्या स्टेपमध्ये बघा, या ब्रॅकेटमध्ये आता याची टर्म आणि याची टर्म वेगळी आहे आणि या ब्रॅकेटचं मला निगेशन घ्यायचं आहे आणि त्या दोघांच्या मध्ये कोण आहे, ऑर आहे. मग याचं निगेशन करत असताना कोणता लॉ मी वापरणार, निगेशन ऑफ डिस्जंक्शन. याचं पण निगेशन होईल आणि याचं पण निगेशन होईल. आता ऑलरेडी निगेशन होता त्यामुळे निगेशन ऑफ निगेशन पी झाला, ऑरचा अँड झाला, निगेशन ऑफ निगेशन क्यू झाला, बरोबर. नंतर ऑर परत एकदा याच्यामध्ये तसंच, इथे पी होता फक्त, निगेशन ऑफ पी अँडचा ऑर झाला, निगेशन ऑफ निगेशन क्यू. निगेशन ऑफ दोघं ठिकाणी कोणता लॉ वापरला आपण, नाही, दोन वेगवेगळे वापरले. इथे डिस्जंक्शन होता, इथे कंजंक्शन होता. इथे डिस्जंक्शन आहे आणि इथे कंजंक्शन आहे, म्हणजे दोन लॉ आपल्याला लागतील. निगेशन ऑफ डिस्जंक्शन अँड निगेशन ऑफ कंजंक्शन. लक्षात घ्या, समजतंय का हे. नंतर निगेशन ऑफ निगेशन पी, negation of negation P, that's P, and negation of negation Q is Q, or negation P or Q. We have to use here negation of negation. ओके, कळतंय का बघा. बघा आन्सर चेक करा तुमचा एकदा. तुमच्या चार स्टेप असू शकतात, इथे या 4 स्टेप असू शकतात. ओके, कारण ही तुम्ही जर सेपरेट केली असेल तर देयर इज अ 4th स्टेप विल बी दॅट. ओके, नंतर 8 नंबर, 8 नंबर मध्ये बघा सोपं एक्झाम्पल होता, P implies Q and R. ओके, चल मग आधी आपल्याला कुठलं कनेक्टिव्ह वापरावं लागेल, म्हणजे कुठला निगेशन असेल, चल सांगा कुठला रूल असेल. हा ब्रॅकेट मध्ये आहे, म्हणजे हा ऑब्विसली माझा एक पी टर्म आहे आणि ही माझी क्यू टर्म आहे, पी अँड क्यू. मग अप्लाय करा पी अँड क्यू म्हणजे निगेशन ऑफ कंजंक्शन, म्हणजे याचं पण निगेशन आहे, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, अँडचा ऑर झाला म्हणजे अँड कंजंक्शन होता, डिस्जंक्शन झाला आणि निगेशन ऑफ आर. दॅट्स यूज हियर निगेशन ऑफ कंजंक्शन. ओके, नेक्स्ट पुढचा कोणता रूल यूज करू शकतो आपण, negation of implication. Thus negation of implication simple P and negation Q or negation R. Thus negation of implication. बघा तुमचं कुठपर्यंत बरोबर आलंय, काय काय बरोबर आलंय, कोणती स्टेप बरोबर आली हे चेक करा. किंवा चुकलेलं असेल तर मला सांगा कोणत्या स्टेप मध्ये काय चुकलं, मी तुम्हाला समजून सांगतो, वाटल्यास मी ते क्लिअर करून देईन. अजून डाऊट आहे कोणाला? ओके, 9 नंबर. हां बोल ना बोल. निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिस्जंक्शन का, हे दोघं पण. आता मला सांग बरं, पहिल्या ब्रॅकेट मध्ये कोण होता कनेक्टिव्ह, रोशन. इथे कनेक्टिव्ह कोण होता, और आहे ना, बरोबर. आणि इथे कनेक्टिव्ह कोण होता,
अँड आहे ना, इथे आपण निगेशन ऑफ डिजंक्शन वापरतोय आणि इथे आपण निगेशन ऑफ कंजंक्शन वापरतोय. ज्यावेळेला आपण निगेशन घेतोय डिजंक्शनचं त्यावेळेला याचा पण निगेशन होतं, याचा पण निगेशन होतं आणि ऑरचा काय होतो, अँड होतो. म्हणजे याचं निगेशन झालं तर तो काय, निगेशन ऑफ निगेशन पी. ऑरचा काय झाला, कंजंक्शन, आणि याचा निगेशन ऑफ निगेशन. बरोबर ना. मग पुढे इथे लक्षात, इथे ॲज इट इज ऑर ठेवला, नंतर याला पण इथे कंजंक्शन होतं तर इथे डिजंक्शन झालं. मग पी ॲज इट इज निगेशन आलं, निगेशन ऑफ निगेशन क्यू आलं. बघा आता, म्हणजे निगेशन अप्लाय करत असताना आपण ऑरचं कनेक्टिव्ह मध्ये अँड कनेक्टिव्ह मध्ये येतो, अँडचं ऑर कनेक्टिव्ह मध्ये येतो. बघा आता याच्यात डाऊट आहे काही, एक दोन वेळा स्वतः अप्लाय करून बघा. स्वतः ज्या वेळेला आपण थिंकिंग करणार, इथून पुढचे जे एक्झाम्पलचे जेवढेही आहेत तेवढेही आपले थिंकिंग बेसवर आहे. जेवढं तुम्ही स्वतःचं लॉजिक अप्लाय करशाल तेवढे तुमचे आन्सर पटापट मिळतील. हे लक्षात असू द्या फक्त. समजतंय काय? समजलं का रुशांत? नंतर 9 नंबर, P or Q and Q and negation R. Q and negation R. ओके, हे पण सोपं होतं. चला सांगायचं मला पटापट. हा P और Q एका ब्रॅकेट मध्ये होता आणि Q and negation R दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये होता. चला इक्वालिटी सांगा मला. इथे अँड आहे, हा इथे अँड आहे, तो काय होईल, डिजंक्शन मध्ये जाईल. that's P or Q, Q and negation R. that's negation P or Q or and चा काय झाला आता, or झाला. नंतर याचं पण निगेशन होईल, निगेशन ऑफ Q and negation R. that's कोणता रूल वापरला आपण, निगेशन ऑफ कंजंक्शन. ओके, आता ब्रॅकेट मधलं बघा, इथे कोण आहे, दोघांना निगेशन सेपरेट होईल, निगेशन P अँड निगेशन Q. और ॲज इट इज राहील इथे, याचं निगेशन सेपरेट करा. इथे ऑरचं वापरलंय रोशन, लक्षात घ्या. आता परत एकदा इथे ऑर आलाय, इथे अँड आलाय, इथे ऑर आलाय, इथे अँड आलाय. म्हणजे इथे निगेशन ऑफ डिजंक्शन येईल तर इथे निगेशन ऑफ कंजंक्शन येईल. म्हणून मी इथे ज्या वेळेला सेपरेट केलं त्यावेळेला दोघांचं सेपरेटली निगेशन होतंय आणि ऑरचा अँड झाला. इथे अँड आहे तर तो काय होईल, ऑर, आणि दोघांचं सेपरेटली निगेशन होईल. ब्रॅकेटमध्ये मला घ्यावं लागेल निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन ऑफ निगेशन आर. अँडचा ऑर झाला, ऑरचा अँड झाला निगेशन करत असताना. तेही निगेशन करत असताना बरं का, कारण बरेचसे एक्झाम्पलमध्ये बरेच जण डायरेक्ट निगेशन वापरून टाकतात, तसं काही नसतं इथं. नंतर आपण ज्यावेळेला एक्झाम्पलचा विचार करून मग करावं लागतं. मग चला कोणता रूल वापरला अगोदर, निगेशन ऑफ कंजंक्शन, आणि दुसरा कोणता वापरलाय त्याच्यातच, हा काय आहे, ठीक आहे. इथे डिजंक्शन आणि इथे कंजंक्शन. कळलं इथपर्यंत? हे कळलं का इथपर्यंत? काय केलं आता, शेवटची आणि फायनल स्टेप काय असेल, याच्यात काही चेंज करू शकत नाही, ॲज इट इज राहील. इथे चेंज करू शकतो, निगेशन ऑफ निगेशन itself, that's bracket negation Q or R. that's कोणता रूल वापरलाय, निगेशन ऑफ निगेशन. बघा आता याच्यात कोणाला काही डाऊट आहे का, समजतंय नक्की? ओके, आता शेवटचं एक्झाम्पल होमवर्कचं 10 नंबरचं. 10 एक्झाम्पल दिले तर नाहीचे. जर चुकीला असेल, समजले नसेल तर क्लिअर करत जा. मला आता बरेच जणांचे तो होमवर्क पण नाही झालं, फक्त 2-3 जणांचे होमवर्क मला येतात.
शेवटचं एक सोपं एक्झाम्पल होतं 10 नंबर P and Q or R. चला negation P and Q or R which is equivalent to. चला आता याच्या रिलेटेड सांगू मला. पहिला कोणता रूल वापरणार? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू यूज हियर negation of conjunction. Negation P or negation Q or R. Okay, now then we have to use here negation of conjunction. Okay, आता negation P as it is त्याचा काही संबंध येणार नाही. ब्रॅकेटला सॉल्व करा आधी. चला सांगा ब्रॅकेट सॉल्व करून और इथे negation R कोणता रूल वापरला? इथून पुढे अजून रिड्यूस करू शकतो का आपण? बस झालं इथपर्यंत. हे फायनल आन्सर असेल माझं. बरोबर आहे का? हे तुम्ही जे सॉल्व केले ते पण चेक करून घ्या एकदा, कारण चेक केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की एक्झॅक्टली आपण याच्यामध्ये काय करतोय किंवा कोणामध्ये कसं आपण यूज करतोय. अप्लाय करत असताना काय काय आपले मिस्टेक झालेत हे चेक करत राहा. समजतंय सर्वांना हे? क्वेश्चन नंबर किती होता आपला हा? नेक्स्ट एक्झाम्पल असेल 25 नंबर क्वेश्चन असेल आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला रिराईट करायचं आहे. रिराईट म्हणजे काय की एक इक्वलंट स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्मच घ्यायचं आहे, दुसरं काही विशेष नाही आहे. क्वेश्चन नंबर 25 26 आहे का? ओके ओके ठीक आहे. 26 rewrite the following statements. हाँ बोलो. 24 मध्ये कोणता होता? हाँ 24 क्वेश्चन नंबर मध्ये 32 नंबर एक्झाम्पल सांगा. इफ आय ड्राइव, हा शेवटचं एक्झाम्पल होतं ना, एकच दिलं होतं आता. इफ आय ड्राइव फास्ट 24 क्वेश्चन नंबर मध्ये 33 नंबरचं ना, 32 ओके 32 24 नंबरच्या क्वेश्चन मधलं 32. इफ आय ड्राइव फास्ट अँड डू नॉट फॉलो traffic rules, then I will surely meet with an accident. इफ अँड देनचं वाक्य होतं. त्याच्यामध्ये पी स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट आपण बघायचं आहे. पी स्टेटमेंट काय असेल? पी स्टेटमेंट आय ड्राइव फास्ट अँड डू नॉट फॉलोज. डू फॉलोज म्हटलं की डू नॉट आहे. हां तेच म्हटलं डू नॉट होता इथे. डू नॉट फॉलोज. ओके डू नॉट फॉलो. आय ड्राइव फास्ट and just you have to take a second statement ना, Q statement मला घ्यावं लागेल, R पण घ्यावं लागेल, बरोबर ना. Q statement काय असेल? do not पण कोण? I do not follow. I do not traffic rule. आय नंतर डू येतो का? ठीक आहे. नंतर आर थर्ड स्टेटमेंट I will surely
meet with an accident. ओके नाव सांगत जा बरं का, जर एक्झाम्पल होमवर्कचं बाकी असेल किंवा तुम्हाला जमलेलं असेल तर मला सांगत जा. आपल्याला सॉल्व्ह करायला काही नाही, आपण एक्झाम्पल होमवर्कच्या एक्झाम्पलमध्ये डाऊट असेल तर क्लिअर करणं मस्ट आहे. जर सपोज एखादं परीक्षेला पडून गेलं आणि मी होमवर्कला दिलंय तर त्यावेळेला प्रॉब्लेम होऊ शकतात, त्यापेक्षा विचारून आणि क्लिअर करून घ्यायचा. नाव नेक्स्ट याचा सिम्बॉलिक फॉर्म सर. जस्ट यू हॅव टू टेकन ॲज इफ नंतर देन कुठे आहे, या दोन स्टेटमेंटच्या नंतर आहे. लक्षात घ्या, हे पी आणि क्यूच्या नंतर, म्हणजे पी अँड क्यू इम्प्लाइज आर. बरोबर का? हा झालाय सिम्बॉलिक फॉर्म. हा आपण अरे एक लक्षात घे, आपण हे पूर्ण स्टेटमेंट म्हणून काय घेतलंय, क्यू घेतलंय, म्हणून इथे निगेशन कशाला आहे. हा जर तू असं म्हटलं असतं आय एम फॉलो ट्रॅफिक रूल्स असं म्हटलं असतं ना तर इथे निगेशन आलं असतं, मग इथे नॉट आपण वापरलं राहिलं. पण पूर्ण वाक्य ॲज इट इज घेतलंय ना, म्हणून क्यू ॲज इट इज घ्यावं लागेल, निगेशन वगैरे नाही करणार. ओके आता निगेशन घेता येईल मला. therefore negation of this symbolic form P and Q implies R. काय निगेशन सांगा. Implies that's P and Q and negation R. बरोबर आहे का? एवढंच आहे का निगेशन? बस मग आपल्याला राईट करा फक्त या फॉर्म मध्ये. बस सांगा परत एकदा. I drive fast and do not follow traffic rules. Then and just we have to take it as and. पुढे I will not meet. I will not surely meet. I will not surely म्हणण्यापेक्षा I will not म्हणा, कारण surely तुम्ही काढू शकता. I will not surely असं म्हणण्यापेक्षा I will not meet with an accident. Meaning थोडासा आपण बदलून घेऊ शकला. I will not meet with an accident. I will not meet with an accident. बघा आता बऱ्याच जणांचा डाऊट असेल, बऱ्याच जणांना समजलेलं असेल तर ते विचारू शकत होते. काही जण विचारत नाहीत, काही जण विचारतात. ओके ठीक आहे सर, काय हरकत नाही. एका विचारला म्हणजे बाकीच्यांचा फायदा होऊ शकतो. ओके कळलंय काय तेजस? ठीक आहे चला मग आता क्वेश्चन नंबर 26 कडे जाऊ आपण. आणि मागचे कुठले बाकी असतील तर सांगू शकतात. हा समजलेलं नसेल, जमलेलं नसेल तर सांगू शकतो. चल ओके नाव rewrite question number 26. Rewrite the following statements without using if and then. आता एक्झॅक्टली या क्वेश्चन मध्ये काय करायचं आहे, या क्वेश्चन मध्ये आपल्याला वाक्य दिलेलं आहे इफ अँड देन मध्ये. कशात दिलेलं वाक्य? इफ अँड देन मध्ये. आणि त्या वाक्याला आपल्याला त्याच्या इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट मध्ये पुट करायचं आहे, म्हणजे इफ अँड देन काढायचं आहे. त्या वाक्यामध्ये इफ अँड देन यायला नको. एकदम सोपे एक्झाम्पल असतील, फक्त एक सिम्बॉलिक फॉर्म आहे. आता मला एक सांगा, इफ अँड देनचं वाक्य इक्विव्हॅलेंट कोणाशी असतं बरं? कोणाशी इक्विव्हॅलेंट असतं? आपण प्रूव्ह केलंय, लॉजिकली इक्विव्हॅलेंस प्रूव्ह केलाय आपण. परत एकदा बघ, निगेशन पी और क्यू आहे.
नक्की तोच आहे का? दस आन्सर इज राईट. बरोबर आहे. हे इक्वलन्स प्रूव्ह केलं आपण. आणि ज्यावेळेला आपण निगेशन ऑफ इम्प्लिकेशन घेतलंय, ज्यावेळेला आपण निगेशन ऑफ इम्प्लिकेशन घेतलंय त्यावेळेला अगोदर इक्वलंट स्टेटमेंट हेच घेतलंय का? बघा बरं एकदा. P implies Q ज्यावेळेला घेतलं त्यावेळेला निगेशन P और Q बरोबर काय? समजते काय काय येतोय? ओके, आता लक्षात घ्या. या स्टेटमेंटमध्ये किंवा या वाक्यांमध्ये आपल्याला वाक्य दिले याच्यात. ओके, त्यांनी काय सांगितलंय? रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ अँड देन. म्हणजे वाक्य दिलेलं इफ अँड देन मध्ये आपल्याला फक्त त्याला लिहायचं या फॉर्म मध्ये. मग आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट. बस पी स्टेटमेंट असेल, क्यू स्टेटमेंट असेल, त्याला उचलायचं, त्या फॉर्म मध्ये पुट करून द्यायचं. म्हणजेच काय, या इफ अँड देन वाक्यामधून पी घ्यायचा, क्यू घ्यायचा आणि याला या फॉर्म मध्ये लिहून टाकायचं. फॉर एक्झाम्पल पहिलं वाक्य घेऊ आपण. फर्स्ट स्टेटमेंट बघा, एकदम सोपे एक्झाम्पल आहे. त्याच्यात आपल्याला जास्त अवघड याच्यामध्ये जाण्याची गरज नाही, किंवा आपण हार्ड लेवलमध्ये जाण्याची पण गरज पडत नाही. ओके, नाव एक्झाम्पल असं काहीतरी आहे. इफ 2 is a rational number, first example here, 2 is rational number, 2 is a rational number, then root 2 is irrational number. ओके, याच्यात P काय, Q काय? P सांगा. 2 is a rational number. नंतर Q स्टेटमेंट सांगा. root 2 is irrational number. ओके, आता मला सांगा याचा सिम्बॉलिक फॉर्म. वाक्य इफ अँड देन मध्ये दिलेलं आहे काय असेल? P implies Q. पण P implies Q कोणाशी इक्विव्हॅलेंट आहे? निगेशन P और Q. बस एक काम करा, त्यांनी फक्त इफ अँड देन नाही सांगितलं ना, याला या फॉर्म मध्ये लिहून टाका. मग निगेशन P, मग P चं निगेशन काय? R आणि Q. ओके, देन चला सांगा परत एकदा. मग निगेशन Q, 2 is not rational number or Q as it is. Root 2 is irrational number. बघा आता झालं, समजतंय का? याच्यात कोणाला काही डाऊट? याच्यात कोणाला काही डाऊट? बर, अजून एक घेऊ, अजून एक घेऊ सेम. बघा आता, इफ f of 2 equal to 0, then f of x is divisible by x minus 2. Okay, now मग याच्यात p स्टेटमेंट सांगा. f of 2 equal to 0. q स्टेटमेंट काय? f of x is f of x is divisible by 2 x minus 2. ओके, नंतर मग याचा सिम्बॉलिक फॉर्म P implies Q, which is equivalent to negation P or Q. बरोबर. मग आता मला सांगा निगेशन P और Q च्या फॉर्म मध्ये लिहा त्याला. therefore हां सांगा निगेशन P, f of 2 does not equals to 0 or Q, f of x is divisible by
एक्स मायनस क्यू. बस जेवढं आपल्याला लिहायचं आहे. आणि एक लक्षात असू द्या, हे दोघं इक्वलंट असल्यामुळे ना की यांच्यात ट्रूथ व्हॅल्यूज बदलत नाही, यांच्यात ट्रूथ व्हॅल्यू त्याच राहणार, ट्रूथ व्हॅल्यू चेंज होणार नाही, ट्रूथ व्हॅल्यू ॲज इट इज राहते. समजतंय हे? ओके. आता हे दोन एक्झाम्पल झाले, याच्या रिलेटेड 4-5 एक्झाम्पल मी होमवर्कच्या आपल्या याच्यावर सेंड करतो. 4-5 एक्झाम्पल ह्या फॉर्म मध्ये लिहायचे, सोल्युशन काढायचं. आणि याच्यातला शेवटचा आणि 1-2 मार्काचे एक्झाम्पल्स टॉपिक्स एक रिलेटेड आहे, ट्रूथ व्हॅल्यूज काढायच्या. एक स्टेटमेंट ट्रू दिलं असेल, दुसरं फॉल्स दिलं असेल तर त्याच्या कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू काढा. असं काहीतरी एक्झाम्पल. एक शेवटचा क्वेश्चन म्हणजे 27 नंबरचा क्वेश्चन एक राहिलाय, तो झाला की त्यानंतर आपला महत्वाचा एक शेवटचा पार्ट या रूल्स मधला, लॉज मधला एक शेवटचा पार्ट असेल, ते आपल्याला घ्यायचे. आणि मग 2 टॉपिक आपले शेवटचे 2 टॉपिक. एक पहिला ते रूल्स वापरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे तो एक, आणि शेवटचा स्विचिंग सर्किटचा. बस हे चॅप्टर आपलं इथे संपलं. म्हणजे या आठवड्याभरात आपलं चॅप्टर संपायला पाहिजे, आठवड्याच्या आतच हे संपायलाच पाहिजे. झालं? कळतं इथपर्यंत काय घेतलं? ठीक आहे. ठीक आहे, होमवर्कचे एक्झाम्पल मी ग्रुपला सेंड करेन. ओके.